प्रत्येक न्यायालयामध्ये काम करण्याची पद्धत वेगळी असते। त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणची मानसिकता, माननीय न्यायाधीशांचे मानसिकता असेल किंवा त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी असतील, याचा जर आपण परफेक्ट अभ्यास केला तर मग केसमधलं जे यश असतं ते आपल्यापासून फार दूर जात नाही। आणि आता काय होतं की हम चले हैं लंडन को और तिकीट निकाला जापान का, असं झाल्यामुळे आपली केस भरकटते आणि केस भरकटण्यामुळे मग आपण ज्या डिरेक्शनला चाललेलो आहे ती डिरेक्शन राहून जाते आणि मग त्या दृष्टीने आपण पुरावे सादर करत नाही। पुरावे सादर करीत असताना ते कशा पद्धतीने केले पाहिजेत याचंही टेक्निक आहे, त्याला एव्हिडन्स लॉ लागू आहे। आपल्या क्लायंटचा पुरावा देत असताना म्हणजे ॲफिडेव्हिट देत असताना त्याला क्लायंटला सांगितलं पाहिजे की पुराव्याला आमच्या शब्दात ॲफिडेव्हिट म्हणतात किंवा ॲफिडेव्हिटलाच आमच्या शब्दात पुरावा म्हणतात। म्हणजे छोटे मोठे कन्फ्युजन हे आपल्या क्लायंटच्या मनात नसतील तर मग पुढे जाण्यात चांगला आनंद आणि अर्थ आहे।